गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी कोमल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आता माझा स्वयंपाक झालाय, इकडे दिसतोय हा स्वयंपाक झालेला आहे माझा. आणि इथे मी दूध आणि चहा ठेवलेला आहे. आणि आज महत्त्वाचं म्हणजे की आपला आदू स्कूलला नाही गेलाय. बघू मम्मा, त्याची तब्येत बरी नाही आहे, तर त्याला गरम पाणी दिलं आहे इथं प्यायला, है ना. बस गरम पाणी दिले प्यायला. त्याचा घसा पण दुखायला लागला आता आणि पोटात पण दुखतंय. तर त्यामुळे सकाळी उठवलं तर तो काय उठला नाही. मग म्हटलं चला आता तुला घरी ठेवते आणि आराम कर, म्हणजे बरं वाटेल, नाही का नाही. आता मी काही घरी नाही आहे, मी जाणार आहे ऑफिसला. आधी घरी आहे आणि हे पण लवकर येणार आहेत. कुठे गेले? हां, येणार आहे ना तुम्ही लवकर आज? आधीसाठी लवकर येणार आहे. गोळ्या घेतल्यात त्याच्यासाठी. आता तो गोळ्या खाऊन बसेल, है ना मम्मा. पोटभर जेवा, दुखतंय थोडं थोडं तर आराम करा. हां, तर त्याला बरं नाही आहे, तर आमची पण तोंड एवढीशी झाली. चला तर मग मी आता पटकन तयार होणार आहे आणि ऑफिसला निघणार आहे. माझं सगळं आवरलं आहे, घरातलं पण सगळं आवरलं आहे. हा टिफिन पण झाला आहे. चला आता पावडर लावते, केस बिस करते, चेंज करते आणि निघते ऑफिसला. इथे माझं पीठ मळून झालं आहे, कढई ठेवली आणि कुकर पण ठेवला आहे. कुकर पण झाला आहे. कढईमध्ये आता मी फ्लावरची भाजी करणार आहे. तर कढईत मी आता मोहरी, जिरं, लसूण हे घातल्यानंतर चांगलं फ्राय करून घेणार आहे. त्यानंतर ह्यामध्ये मी घालणार आहे हळद, मसाला, म्हणजे चवीनुसार तुम्हाला जसं आवडतं तसं, गरम मसाला सगळं घालून फ्राय करणार आहे. त्यानंतर मी आता फ्लावर घालणार आहे आणि फ्लावर घातल्यानंतर हे छान परतवून घ्यायचे. तुम्हाला ह्यात तेलातच मीठ घालायचं असेल तर घालू शकता, नंतर वरतून घालायचं तर वरतून घाला मीठ. आणि हे छान फ्राय करून त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. तर इथे मी मीठ घातलं, पण ते नेमकं माझ्याकडनं डिलीट झालं आहे. तर मीठ घालून हे तुम्ही छान फ्राय करून वाफेवरती शिजवायचं आहे. तर जरा वाफ दिली की मी परत एकदा हलवून घेणार आहे आणि मध्यभागी असा खड्डा करायचा आहे. आणि त्या खड्ड्यामध्ये आपल्याला ना टोमॅटो घालायचे आहेत, बारीक बारीक चॉप केलेले. हे बघा, हे असे टोमॅटो आहेत ना, इथे घालायचे आहेत मध्यभागी तळाला. आणि त्याच्यावरती सगळा फ्लावर ठेवायचा आहे साईडचा. पण टोमॅटो पूर्ण झाकून घ्यायचा आहे त्या फ्लावरनी. तर अशी इथे मी भाजी झाकून ठेवली आहे. थोड्या वेळाने ती भाजी आपल्याला उघडून चेक करायची आहे शिजली आहे की नाही, आणि हलवून घ्यायची अशी. पूर्ण टोमॅटो त्या भाजीमध्ये मिक्स करायचा आहे आणि शिजल्यानंतर आहे ना बारीक बारीक त्या चमच्यानेच अशा फोडून घ्यायच्या फ्लावरच्या त्या फोडी. आणि मग ही भाजी तयार शिजून. आता मी ऑफिसला निघाली आहे. आधी पण आवरलं ना मम्मा. येस. चला आता आहे ना त्याला गोळ्या औषधं देतील हे. मी तर निघते आता. हे मला सोडवायला येणार आहेत आणि त्यानंतर घरी येऊन मग त्याला औषध देऊन मग हे जाते. चला तर मग मी आता निघते, संध्याकाळी भेटते तुम्हाला. दूध पे. काय खायच्या आधी पण दूध पे, नंतर खा. निघू मी. निघेपर्यंत एक 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 राहते, है ना मम्मा. येस. आराम कर, आता बरं वाटतंय ना जरा, सकाळपेक्षा रात्रीपेक्षा. चल आज ना हे घ्यायला आलेत मला. काय करा नाही गेले होय. चला घरी जातो. सो मी इथे बसली आहे आणि आधी इथे बसला आहे. आधी आणि संग्राम. हॅलो. संग्राम आणि आधी एकाच स्कूलमध्ये आहे ना तुम्ही दोघे? हा. ते एकाच स्कूलमध्ये आहेत, एकाच स्टँडर्डला आहेत, पण डिव्हिजन वेगळे. दोघांचं डिव्हिजन वेगळं आहे, तुकड्या वेगळ्या आहेत दोघांच्या, है ना. पण एकाच शाळेत आहेत, एकाच व्हॅननी येतात. क्लास लावला का तुला? नाही, क्लास नाही लावला अजून संग्रामला. आणि आधीला पण नाही लावला अजून. चांगला क्लास नाही भेटलाय. जर भेटला ना तर मग आधीला पण क्लास लावणार आहे. बघू, अजून तरी आधी नाही जाते क्लासला.
है ना. सॉरी. बरं वाटतंय बाळा? वाटतंय? पसारा बघा घरात कसं काय काय करून ठेवलंय. हे आता आवरायचं. चला भेटते आता तुम्हाला नंतर. मी ऑफिसमधनं आले. बरं झालं, थँक्यू, त्यांनी लाईट लावली. तर मी ऑफिसमधनं आले आणि हा बाबू बघा मोबाईल घेऊन बसलाय. आज त्याला बरं वाटतंय. बरं वाटतं ना मम्मा? चांगलं वाटतंय. 2 डोस खाल्ले ना, मग आता बरं वाटतंय. आता एक्सरसाइजची तू प्रयत्न करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे का नाही. एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे. हां आता रोज करावे लागणार आहे 1 year. हां मग आहे का नाही. आणि आज ना चतुर्थी आहे आज, आणि आमच्या बाप्पाला आम्ही आज हार वगैरे घातला आहे. बघायचं आहे? दिसते गणपती बाप्पा? थांबा जवळून दाखवते आमच्या गणपती बाप्पाला. आमचा लाडोबा आहे आमच्या गणपती बाप्पा. हे बघा आमचा बाप्पा आहे है ना. असं आमचा गणपती बाप्पा इथे ठेवला आहे आम्ही कोपऱ्यात. चांगला आहे ना. कसं दिसतोय प्रकाश प्रकाश एकदम. आणि याचं हे गुलाबी पितांबर है ना, छान आहे ना. खूप आवडतो मला हा गणपती बाप्पा है ना. मम्मा तुला आवडतो? आणि ना आज मी ह्या तरत काय माहिती आहे का, थकून आलं ना की मग मला ड्रेस घालायला लय कंटाळा येतो. मग मी हेच घालून बसते असं. तर आता गणपती बाप्पाला हार वगैरे घातला. गणपती बाप्पा तिकडे वरती बसले आणि मग आता आरती करायची आहे ना. भूक खूप लागली आहे पण आरती करायची आहे. तर आदू बेबी पण आरती करायला उभं राहतो है ना मम्मा. येते का तुला आरती? येते? येते आरती येते. आणि ना गणपती बाप्पा आहे ना आम्ही घरी ठेवलेलं आहे. आता त्याचं 2रं वर्ष आहे ना. इथे म्हणजे आपण ठेवला तो 1लं वर्ष, आता बसवला होता ते 2रं वर्ष, आणि आता 3रं वर्ष. आता म्हणजे त्याला बसवाल ना आम्ही, तो आमच्या घरी 3ऱ्या वर्षी तो आमच्या घरी बसेल. गणपती बाप्पाचा व्हिडिओ नसेल ना बघितला तर बघा, मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा लिंक देते है ना. द्यायचं ना. हां गणपती बाप्पा बसवलेला त्या व्हिडिओमध्ये, म्हणजे बसवायचा व्हिडिओ होता तर तो मी पाठवते. खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, तो बघा. तर त्यामध्ये हा गणपती बाप्पा आहे. तर तसं आम्ही आता ह्या वर्षी पण बसवणार सप्टेंबर महिन्यामध्ये. ऑगस्टच्या एंडिंगला आहे गणपती बाप्पा. तर तो आमच्याकडे का आहे ह्याचं आम्ही लगेच उत्तर नाही देणार आहे ना. त्याच्या मागे थोडी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर बघूया, आपली फॅमिली मोठी झाली ना तर त्याचा एक स्पेशल व्हिडिओ नक्की सांग. हां गणपती बाप्पा आम्ही का ठेवलाय है ना मम्मा. येस, ह्याला पण माहिती आहे गणपती बाप्पा आम्ही का ठेवला. म्हणजे एक श्रद्धा आहे आमची. अंधश्रद्धा म्हणता नाही येणार, एक श्रद्धा आहे आमची बाप्पावरती. खूप आम्ही मनापासून मानतो गणपती बाप्पाला. त्यामुळे मग आम्ही त्याला ठेवून घेतला. असा मोह झाला आहे. पण का मोह झाला आहे ह्याच्या मागे एक स्टोरी आहे आणि ती आम्ही सांगू भविष्यात. त्याला खूप वेट करावा लागणार आहे पण सांगणार आहे आम्ही नक्की, आहे का नाही. येस. हां चला तर मग आता आम्ही ना आरती करून घेतो. तर तुम्हाला हे मी आणि माझं हे आदू पिल्लू आमची फॅमिली कशी वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. गोलू मोलू, तुला सगळे गोलू मोलू म्हणतात, तुला कसं वाटतं? छान वाटतं त्याला. असं हसला असतो. बघितलं, असं वाटतं त्याला. खूप खुश होतो. गोलू मोलू टेडी बेर म्हणलं ना, टेडी बेर खुश होतो. असं तर छान वाटतं ना मम्मा. आता चला तर मग पण बसलेत. तुम्ही पण या आरतीला. हां सगळ्यांनी या आरतीला. आम्ही आता आरती करणार आहे. ठीक आहे. 10 कितीचं चंद्र आहे? 23. 10-23चं चंद्र आहे. यांचा आवाज थोडा छोटा आहे, माझा आवाज एवढा मोठा आहे. हे थोडे कमी बोलतात, मी लय बोलते, मी लय बडबडी आहे है ना मम्मा. इथं बसलाय हा. सगळ्यांना माहिती आहे यार. मग तू इकडं बसलाय, मग मला सारखं इकडे कॅमेरा करायला लागतो. सॉरी. मग काय मी बोलले सॉरी. सॉरी. चला तर मग असं आज खूप दिवसांनी हे बोललेत आणि कसं वाटलं यांचं तुम्हाला बोलणं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. चला आरती करूया. या चलो. झाडाचं एक फूल होतं तर रात्रीचं तोडून आहे, पण आम्ही आणलंय तोडून एकच फूल. कुठे ठेवलंय? किती दुखत आहे. 1 मिनिट. ह्या ताटात ठेवलंय. ते दिसतंय झाडाचं फूल. बाप्पाला आरतीला ताटाला पाहिजे ना म्हणून. चला तर मग आता हे ना, थांबा मी दाखवते काय करतात ते. हे बघा बाळा, टोपी, पप्पांची टोपी घे. कुठे आहे?
टोपी नाहीये? असेल ना? आई होती ना तिथे. आहे ड्रॉवर मध्ये टोपी आहे. सगळं असतं आपल्याकडे. सगळं असतं ना. सगळं असतं. मी दाखवणार. हा तर ड्रॉवर मध्ये टोपी सापडली. असं जागेवर ठेवलं ना सगळं बरोबर वेळेला सापडतं. हो की नाही हो? आणि जर आपली आईस जर नाही का असं वीक असतं तर आईज वीक असू दे. हे काय केले? सॉरी ना. हा? काय त्या कपड्यांचं करतो देवा. नुसतं तो शर्ट असा चावत असतो. सॉरी लोक म्हणते ना कपडे हाय का नाही. सॉरी. काय झालं की नुसतं सॉरी. कोयरी कुठे गेली? ठीक आहे. कोयरी ना त्या हळदी कुंकू त्याच्या मागे. थांबा आता आहे ना आरतीचं ताट दाखवते तुम्हाला. थांबा. आता या सगळ्यांनी आरतीला. बाबू चला आरतीला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर शेंदुराची. कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन माते मान स्मरण माते मान कामना पूर्ती. तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ. द्या ना. घेतली मी आरती. त्या बाप्पाची पूजा करायची. आधी माझ्यासोबत बोलावतो तू चिंतन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाला तर नाही जाणार. दत्त महाराजांना आणते इथे. तूच सुख करता तूच दुःख हरता. अवघ्या दिनांच्या नाथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. चरणी ठेवी तो माथा. देताय मला प्रसाद. अय्या वा वा वा. आता प्रसाद. जिंक चिक जिंक चिक जिंक चिक. तुम्हाला उपवास आहे ना. सोडला आता. हा ठीक आहे. हे बघा असा प्रसाद दिलाय. छान आहे ना. बुंदीचा प्रसाद. छान आहे का मम्मा. मस्त आहे मस्त मस्त आहे. एकदम फ्रेश आहे बुंदी. कधी आहे ना इथे ट्रायपॉड ठेवलाय. कधी आहे ना माझी सुट्टी आली ना म्हणजे चतुर्थीच्या दिवशी जर माझी सुट्टी आली ना तर मग बाप्पाला मोदक. आज बुंदी है ना बाप्पा. असा बाप्पा बसलाय. मला तर इतकं आवडतं ना. घरात गणपती बाप्पा येतात खूप आवडतात. रोज आम्ही त्याला का ती बॅग लावून ठेवतो कारण की मग धूळ डस्ट बसली ना तर असा पेंट आहे तो की उगीच मग खराब होईल ना पेंट. म्हणून मग त्याला आम्ही बॅग लावून ठेवतो. तर यावर्षी कलर करायला देऊच आम्ही बाप्पाला. तरी पण आम्ही त्याला बॅग लावून ठेवतो. चतुर्थीला मग बॅग काढतो. असं काचेची पेटी करायची आहे बाप्पाला असं चाललाय विचार. पण तेवढ्या जागेत तो मावतोय ना आता. आणि काचेची पेटी केली तर मग तो मावणार नाही तेवढ्या जागेत. म्हणून मग आता तरी सध्या नाही केली आहे. असं त्याला जर कुठे दुसरीकडे शिफ्ट करायचं असेल ना किंवा ती शेल्फ खाली घ्यायची असेल ना तर मग आम्ही विचार करणार आहे काचेच्या पेटीचा. तोपर्यंत नाही. असं चला आता आम्ही पटकन जेवतो आणि भेटतो नंतर. आहे की नाही. तुम्हाला मॅच कशी वाटते. फ्रेश वाटते का नक्की सांगा कमेंटमध्ये. मॅच कशी वाटते. तरी 2 दिवस आजारी होते ना. चेहरा पूर्ण उतरलाय दिसतंय. काय झाले मला काय माहिती. ठीक आहे चलो भेटते तुम्हाला जेवल्यावर. ते कुंकू असं कसं वाकडं तिकडं लावलं आहे मी. पण लावलं आहे बऱ्यापैकी लावलं आहे चांगलं लावलं. चला हाय. तर मी परत आले तुमच्या भेटीला आणि आत्ताच आमचं जेवण झालं आहे बघा. सगळं असं ठेवलं आहे. आत्ताच जेवण झालं. हे टी व्ही बघतायत. इथे टी व्ही लावला आहे
आणि आता मी हे पटकन आवरते आणि परत भेटायला तर तुम्हाला 5 मिनिटात मी पटापट उचलते आणि भेटते, आहे का नाही? चला हाय, परत आले मी तुमच्या भेटीला. आम्ही जेवलो वगैरे आणि मग आता आले आणि हा बघा आबुली झोपला येते है ना. तर असं आमचं आवरलंय आणि आम्ही आता झोपणार आहे. तर हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, छोटा शॉर्ट ब्लॉग, तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन कळेल की मी व्हिडिओ कधी अपलोड केली आहे ते. चला तर मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.